को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. लोकसभेत मोठ्या फरकाने काँग्रेस पुढे गेले आहे आणि तोच आनंद साजरा आता सगळेच काँग्रेस पक्ष हा साजरा करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत नाना पटोळे आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहेत. सर, कसा आनंद वाटतोय? जी मेहनत आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्याला महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला आणि त्याचं फलित आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह साजरा करण्याची भूमिका आहे आणि कार्यकर्ते सगळीकडेच हा उत्साह साजरा करताना पाहतो आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्या दिवशीच सांगितलं की महाराष्ट्रात 4था नंबरचा पक्ष महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष होईल आणि जनतेने त्याला ते फलित आमचं पूर्ण केलेलं आहे. आणि या विजयामध्ये जसं काँग्रेसचे कार्यकर्ते श्रेय जातं तेवढंच आमच्या राहुल गांधींच्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा आणि न्याययात्रा जी देशभरामध्ये केली, हजारो किलोमीटर ते पायी चाललेत आणि जी न्याय गॅरंटी दिली तेही त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहे आणि म्हणून ह्या विजयामध्ये राहुल गांधींचं सगळ्यात मोठं श्रेय जातं असं आमचं मत आहे. आपण जर बघितलं आता लोकसभेनंतर आता विधानसभेवर लक्ष आणि आपण 150 जागा लढणार आहेत असे तुम्ही म्हटले आहेत. बघा, आम्ही सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये म्हणून आम्ही लढू. आमची भूमिका स्पष्ट आहे. आता जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की कमी जागा आम्हाला मिळाल्यात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला लोकांनी त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. मला असं वाटतं की जेव्हा मेरिटच्या आधारावर जे काँग्रेस पक्षाने सातत्याने भूमिका मांडली की मेरिटच्या आधारावर हे निर्णय व्हावेत जागा वाटपाचे, ती भूमिका आजही काँग्रेस पक्षाची आहे. आणि सामोपचाराने ह्या जागा वाटप झाल्या तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेसच्या वाट्याला येईल. म्हणून मी आकडा नाही सांगितला तर किती जागा येतील, पण सगळ्यात जास्त जागा, कारण की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे आणि आणि काँग्रेससाठी लोक आता त्याला मोठा पक्ष पुन्हा महाराष्ट्रात विधानसभेतही बनवण्यामध्ये जनतेला वाटते आहे. त्यामुळे जागा जास्त मिळाव्यात असं आमचं मत आहे. मागच्या वेळी कमी जागा भेटल्या आणि ह्यावेळी विधानसभेच्या आधीच आपण 150 जागाचा दावा केला आहे. आम्ही 150 जागाचा दावा केला नाही. आम्ही सांगितलं की आता जागा वाटपामध्ये जेव्हा मेरिटच्या आधारावर निर्णय केले जातील त्यावेळेस काँग्रेसला जास्त जागा मिळतील. आता 288 जागा आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा ह्या जागा वाटपीमध्ये मेरिटप्रमाणे होईल तर ते आकडे असेच वर जातील असं आम्हाला वाटतं. इंडियाने विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी राहुल गांधीचं नाव सुचवलं. बिलकुल. आता इंडिया आघाडीमध्ये जे काही निर्णय होतील, कारण की एक सक्षम देशाला एक विरोधी पक्ष लोकांनी दिलेला आहे आणि एक तानाशा सरकारला लगाम लावण्याचं काम हे राहुल गांधीच करू शकतात ही इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना वाटते आहे. राहुलजी झालेत तर सगळा आनंद होईल. आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार आणि मला पूर्ण वेळ आता विधानसभासाठी द्यावं असं त्यांनी विनंती केली आणि आता राजीनामा देणार, कसं बघता याकडे? आमचे मित्र फार प्रामाणिक आहे. त्यांनी जनतेचा कौल समजलेला आहे. त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदेंनी सुद्धा हा विचार केला पाहिजे, कारण की जनतेचा कौल महायुतीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन सरकार बरखास्त करावी. असं झालं तर अजून चांगलं होईल. भाजपने एक फॉर्म्युला तयार केला की 5 खासदारांच्या मागे प्रत्येक खासदारासोबत एक कॅबिनेट मंत्री असणार, असा भाजपचा फॉर्म्युला आहे. ते काही करू, आता त्याच्या फॉर्म्युल्याला काही अर्थ नाही. आपण जर बघितलं ह्यावेळी काँग्रेसच्या जास्त जागा आहेत, शिवसेनेच्या कमी आहेत, तर मग जागा वाटप कसं असणार आहे? कारण की शिवसेना आणि काँग्रेस आम्ही बसून करू, हे आमचा आपसातला प्रश्न आहे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही योग्य निर्णय करू आणि चांगला निर्णय होईल आणि महायुतीला आम्ही सत्तेतून परास्त करू. शेवटचा प्रश्न नाना भाऊ, नागपुरात जर आपण बघितलं तुमचा बॅनर लागला आहे की भावी मुख्यमंत्र्यांचा, तर मुख्यमंत्रीपद जर मिळालं तर कसं वाटेल?
त्याचप्रमाणे गडकरींचा पण बॅनर लागलेला आहे की देशाचे नेते प्रधानमंत्री म्हणून. तर आता आता गडकरी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आवडेलच, पण आता काय होतं त्यांच्या पक्षातला निर्णय आहे. आखरी याच्यामध्ये हायकमांड जे काही निर्णय घेतात त्या निर्णयाला सगळ्यांना मान्यता द्यावं लागतं. नक्कीच हे होते आपल्यासोबत नानाभाऊ पटोळे. कॅमेरामॅन रुपेशसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.